पाली ग्रंथाचं जर तुम्ही वाचन वगैरे करत असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील की भगवान बुद्धांची जी पूजा आपण या ठिकाणी पूजा सणामध्ये जे काय अर्पण केलेलं आहे ते प्राचीन परंपरा आहे. भगवान बुद्ध जेव्हा यायचे तेव्हा त्यांना पाणी, त्याचे पाय धुण्यासाठी पाणी द्यायचे, पिण्यासाठी पाणी, पात्र धुण्यासाठी पाणी देऊन त्याचा सत्कार केला. म्हणून पूजास्थानामध्ये पाणी अर्पण करण्याची एक परंपरा आहे. बौद्ध जगतामध्ये सगळेच लोक पाणी अर्पण करतात. तुम्ही तिबेटियन विहारामध्ये, थाई विहारामध्ये, श्रीलंकेमध्ये किंवा तुम्ही औरंगाबाद वगैरे जी विहार आहे तिथं एक ठेवलेला आहे ना, तर एक पाणी अर्पण करण्याची एक परंपरा, एक प्रतिकात्मक पूजा. आणि अशा शुभ कार्यामध्ये त्या प्रतिकात्मक पूजेमध्ये पाणी अर्पण केलं जातं. नंबर 1, ठीक आहे, नंबर 1. नंबर 2, फूल अर्पण केलं जातं. पहिलं पाणी, फूल. त्यावेळेला भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जेव्हा राहायचे असं म्हणतात, त्यावेळेला उपासक उपासिका त्यांना भेटायला यायचे तर असे मोठमोठे ढीग, कमळाचे ढीग पडायचे, कारण भगवान बुद्धांना ते अर्पण करायचे ना, कमळाची फुलं. तर एक सत्कार करण्याची तो एक भाग आहे. फुलांनी सुद्धा आपण सत्कार करतो. तर या ठिकाणी फूल अर्पण केले, हार अर्पण केले. तुम्ही वंदनीमध्ये म्हणता वण गंध एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्य श्रीपाद सरोहे. वण गंध गुणोपेतं, हे अनेक कलरनी युक्त, गंधानी युक्त वेगवेगळ्या फुलांना मी सगळं काय करतो, श्रीपाद श्री म्हणजे बुद्ध, श्रीपाद सरोहे, बुद्धांच्या पायावर मी अर्पण करत आहे, असं पाली गाथेमध्ये बुद्ध पूजेमध्ये त्याचा जिक्र केलेला आहे. हा सगळ्या प्राचीन गाथा आहे. म्हणजे फूल अर्पण करण्याची एक परंपरा आहे. घरामध्ये अशा प्रकारचे एक पूजास्थान बनवायचं आणि ह्या दोघांना कामाला लावायचं, ठीक आहे. जोपर्यंत त्यांचं लग्न होत नाही तोपर्यंत कामाला, लग्न झालं का मग त्यांची पत्नी वगैरे ते सगळं सून आली म्हणजे तुमची कामं बाजूला होती. पण आता तुम्हाला सगळ्यांना मिळून हे सगळं करायचं. म्हणून फूल अर्पण करणं एक दुसरा सत्काराचा प्रकार आहे. तिसरा जो सत्काराचा प्रकार आहे, या ठिकाणी दीप अर्पण केले. भगवान बुद्धांना कधी नवीन घर वगैरे बांधताना बोलवत असत, एक घरा पाणी भरून ठेवायचं आणि दीप लावून ठेवायचं. तर एक दीप अर्पण करण्याची एक परंपरा आहे. या ठिकाणी मेणबत्ती लावलेली. 14 ऑक्टोबर 1956 पासून आपण मेणबत्ती लावतो, परंतु बौद्ध जगतामध्ये दिवा लावण्याची परंपरा आहे. आता आम्ही दिवा मागितला असतो, नाही मागितलं, अच्छा ठीक आहे, काय आता हे दीपच आहे, दिवाचा. तर दीप लावण्याची एक प्रकार आहे, तो तिसरा क्रमांक, तो सत्कार करण्याचा. चौथा जो प्रकार आहे धूप आहे. धूप जे आहे, अगरबत्ती आहे, ते या ठिकाणी आपण अर्पण करून पूजा करतो. 4. नंबर 5, फल अर्पण केलेला आहे. हे फल अर्पण करणं सुद्धा एक सत्काराचा जो प्रकार आहे, म्हणून या ठिकाणी फल अर्पण केले. नंबर 6, भोजन. पण आता भोजन अर्पण केले नाही, कारण सांगा. या साईडला माहिती 12च्या आत जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला आपण भोजन अर्पण, ठीक आहे, एकदम बरोबर. म्हणजे या ठिकाणी भोजन अर्पण केलेलं नाही, कारण 12च्या नंतर आपण पूजा करतो. म्हणून 6वा जो प्रकार असतो भोजन अर्पण करणं. आणि 7वा जो प्रकार आहे शब्द. शब्द म्हणजे वाद्य, मंत्र, याला शब्द म्हणतात, शब्द. तर या ठिकाणी पाणी, फूल, दीप, धूप, फल, भोजन आणि शब्द, या 7 प्रकारे भगवान बुद्धांचा सत्कार या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, संपन्न केलेलं आहे. या घरामध्ये जे मंगल वातावरण निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी हे आपण तथागतांची, बुद्धांची, 3 रत्नाची शरणगमन करून आपण पूजा करतो. त्यानंतर या ठिकाणी जे गाथांचं पठण झालेलं आहे, ते कोणकोणत्या गाथाचं पठण झालं. नंबर 1, बुद्धानुस्मृती केली, दुसरं धम्मानुस्मृती, तिसरं संघानुस्मृती, 4थं शिलानुस्मृती, 5वं त्यागानुस्मृती, 6वं देवतानुस्मृती. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृती केलेल्या. म्हणजे या ठिकाणी बुद्धिस्ट परंपरेतल्या ज्या देवता आहेत, लातूर महाराजिक देवता आदी, ज्यांची पूजा आपण करत असतो, म्हणजे सगळेच करतात. तुम्ही औरंगाबादचे भंते पण करतात, सगळे करतात, फक्त तुम्हाला सांगत नसते. तर या ठिकाणी या 7 प्रकारे, या ठिकाणी 6 प्रकारची स्मृती या ठिकाणी संपन्न केली. आणखी बऱ्याच ज्या प्रोटेक्शन गाथा आहे, संरक्षण गाथा आहे, किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे
या गाथाचं पठण या ठिकाणी सिक्रेट काही गाथा आहेत, काही मंत्र पण याच्यात आहेत, तर या सगळ्या गाथा पठण केलेल्या आहेत. आता या ठिकाणी आज आपल्याला जरा कार्यक्रम लवकरच घ्यायचं होतं. शिंदेचे सासरे सारखे फोन करत होते की 4 वाजता आणि मला ते कालच पाहत होते 4 वाजता सुरू करायचं उद्या कार्यक्रम आपला. काल फोन केला होता मी पण गोंधळून गेलो. जेव्हा डायरी बघितली तेव्हा आपला आज कार्यक्रम होता. ते काल मला फोन करून सांगितलं. तर ठीक आहे, म्हणजे तुमच्यावर जास्त त्यांचं लक्ष दिसतं, काळजी करतात, चांगली गोष्ट आहे. तर या ठिकाणी जे आपण हे पूजेचं जे स्वरूप आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला या ठिकाणी कथन केलं. या ठिकाणी मी काही फ्लॅग आणलेले आहेत, त्याला लुंका म्हणतात, ते बेटे भाषण ते इथे लावणार आहे या ठिकाणी, नंतर लावणार नाही. तर या ठिकाणी आपण या प्रकारे या पूजेचं जो स्वरूप आहे हे तुम्हाला सगळं माहीत व्हावं, याच्यामध्ये खूप कन्फ्यूज तुम्ही होता कामा नये, यासाठी मी पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट केलेल्या. आता मी प्रवचनाकडे वळत आहे. आपण सर्वजण जेव्हा या बुद्ध मार्गावर जात असतो किंवा जातो त्यावेळेला आपल्याला काय काय केलं पाहिजे, म्हणजे आपण या मार्गाला जाण्याच्या पाठीमागचा उद्देश काय. बरेच लोक 14 ऑक्टोबर 1956 साली धम्मदीक्षा घेऊन बौद्ध झाले आणि ते बौद्ध सुद्धा थोडे कधी कधी 50-50% आहेत, 100% खूपच कमी दिसतात. त्यांना माहीत नाही ना, हे वाचन करत नाही, पाली त्रिपिटक वाचत नाही, महायानी ग्रंथ वाचत नाही. आणि जर आपण वाचलं तरच लक्षात येईल की बुद्ध काय म्हणतात, बुद्धिझम काय आहे, त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. म्हणून या ठिकाणी आपण सर्व फक्त बौद्ध होऊन बसायचं नाही, याच्या पाठीमागे आणखीन भरपूर काम आहे. बौद्ध अबौद्ध हा प्रश्न नाही इथे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. सगळे जगातील सगळे मनुष्य मात्र सगळे सत्व हे समान आहेत असं आपण सगळे म्हणतो. आपल्यामध्ये असा कुठल्या धर्माचा भेदभाव नाही करत, जातीचा भेदभाव करत नाही आपण, किंवा देशाचा भेदभाव नाही करत, स्त्री पुरुषांचा भेदभाव नसतो. कारण आपल्या या मार्गामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा जात असताना जे आपलं चित्त, आपलं मन जर कसं असायला पाहिजे, त्याला समत्व चित्त असायला. नंबर 1 आहे समत्व चित्त. म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचा कुणाचा भेदभाव करायचा नाही, कुणाविषयी लोभ नाही आणि कुणाविषयी द्वेष नाही. अशी चित्त अवस्था प्रथम निर्माण करायची, त्याला समत्व चित्त म्हणते. आपण बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञेमध्ये काय म्हटलं, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. मग या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. या मार्गाने जायचं असेल तर आपण सगळ्यांनी समत्व चित्त ठेवलं पाहिजे. सर्व प्राणी मात्राकडे, सर्व सत्वांकडे आपण समदृष्टीने बघतो. आपल्याकडे कुणी जरी व्यक्ती आला त्याला जातीच्या चौकटीतून बघायचं नाही, त्याला धर्माच्या चौकटीतून बघायचं नाही. तो मनुष्य आहे, त्याला आपल्याला सत्कार करणं, त्याला चांगलं बोलणं, त्याला पाणी देणं, जेवढं आपल्याला त्याचं दुःख दूर करता येईल तेवढं आपण काम करायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण. आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चित्तामध्ये मनुष्य मात्राविषयी, सत्वाविषयी भेदभाव असताच कामा नये. म्हणून नंबर 1 काय, समत्व चित्त असतं. आणि मग नंबर 2 सर्व प्राणी मात्राविषयी मैत्री भाव असतात. मैत्री भाव म्हणजे काय, सर्व सुखी व्हावे. फक्त मनुष्यच नाही, पशु पक्षी कीटक आदी जे काय असेल, दृश्य अदृश्य जगातील सर्वच प्राण्यांविषयी आपली मैत्री असते. आणि ज्या घरामध्ये मैत्री भाव होतो त्या घरामध्ये 11 लाभ होतात असं म्हणतो. म्हणून आपण घाबरण्याचं काही कारण नाही. नवीन घर असो अथवा जुनं घर असो, पण एक मात्र आहे की सातत्याने आपण साधना करत असेल, मैत्री भाव करत असेल तर कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम. म्हणून एक दुसरं जे आहे समत्व चित्ताच्या नंतर जो दुसरा भाग आहे तो मैत्री भावाचा भाग आहे. त्यांची मैत्री आहे म्हणून तो तुम्ही औरंगाबाद वाटा, तुम्हाला असं काही बंदूक दाखवून पकडून आणलं का नाही. म्हणजे शिंदे कुटुंबियांनी तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही सगळे त्यांच्या मान घेऊन तुम्ही इथे आलेला. म्हणजे मैत्री भाव खूप महत्वाचा आहे या मार्गामध्ये. पहिला काय सांगितलं मी, समत्व चित्त, सर्व सत्वाप्रती. आणि दुसरं काय सांगितलं, मैत्री भाव. मैत्री भाव म्हणजे काय, सर्व सुखी. मी सुखी हो असं भाग नाही, सर्व सुखी हो ही गोष्ट लक्षात. तर मैत्री भावमध्ये खूप आहे, परंतु आपल्याकडे खूप संक्षिप्त वेळ आहे आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना भोजन वगैरे करून कदाचित जायचं असेल, काय असेल मला माहित नाही. एक आम्ही असे तर्क करत आहे. तर ते दुसरा जो भाग आहे मैत्री भावना. तिसरा जो भाग आहे मैत्री भावनेच्या नंतर
जसं एखादी भुणी असेल, आपण तिला भुसभुशीत करतो, तिला पाण्याने भिजवतो आणि थोडीशी ओलसर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बीज पेरतो. तसं मैत्री भाव चांगल्या प्रकारे ज्याच्या चित्तामध्ये आहे तो करुणा भावना करू शकतो. म्हणून भगवान बुद्धांना आपण कारुणिक म्हणतो, बाबासाहेब आंबेडकरांना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व कोण असतं? कारुणिक जे आहेत तेच बोधिसत्व असतं. म्हणून बाबासाहेबांची मूर्ती ठेवून आपण पूजा करतो. बाबासाहेबांकडे समत्व चित्त आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्यावेळेला SC, ST, OBC, ओपन सगळ्यांसाठी त्या ठिकाणी कायदे काढून बनवले. जेव्हा हिंदू कोड बिल संसदमध्ये बाबासाहेबांनी मांडणी केली त्यावेळेला काही लोकांनी विरोध केला, काही लोकांनी सपोर्ट केला. त्यानंतर तो अंमलात हळूहळू आला. ते कशासाठी? ब्राह्मण स्त्रिया, क्षत्रिय स्त्रिया, वैश्य स्त्रिया, सगळ्या स्त्रियांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी नियम कानून बनवले. एवढी समत्व होती त्यांच्यामध्ये. म्हणजे या ठिकाणच्या बोधिसत्व असतात ते कुणाचा भेदभाव नाही करत, ते सगळ्यांसाठी काम करतात, सगळ्यांच्या हितार्थ काम करत असतात. त्यांच्यात ती करुणा असते, त्यांच्यात ती मैत्री असते. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आणि बुद्धांचे जर आपण आदर्श म्हणून त्यांना मानत असेल तर ते गुण सुद्धा आपल्यात आलेच पाहिजे. ते गुण आपण सोडायचे नाही. आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात तर आपण त्यांच्याविषयी मैत्री असलं पाहिजे, त्यांच्याविषयी करुणा भावना आपण ठेवली पाहिजे. तर या ठिकाणी समत्व चित्त, मैत्री भावना, करुणा भावना या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये उद्दीपित करायला पाहिजे. भगवान बुद्धांनी घर कशासाठी सोडलं? नवरा बायकोची भांडणं झाली होती का त्यांच्या? नाही. आपल्या नवरा बायकोची कोणाच्या घरात भांडणं झाली का मग बायको म्हणते मी जाते आता. त्या नवरा म्हणतो की आता मी संन्यास घेतो. म्हणजे ते भांडणाच्या प्रकारातून ते संन्यास आहे, पण इथं संन्यास त्यासाठी नाही. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व होते, 29व्या वर्षी त्याग केला. सर्व प्राणी मात्रांना दुःखातून मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी केले. ते स्वतःच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी. तर सर्व प्राणी मात्रांना दुःखातून मुक्त होण्यासाठी ते बाहेर पडतात. ते महाकारुणिक होते आणि मग ते आला कालामाकडे जातात. त्या काळचे ते ऋषी होते आणि त्यांच्याजवळ ते एकाकडे 7 प्रकारची साधना पद्धती होती. ते पाहतात, प्रॅक्टिस करतात आणि मग त्यांना लक्षात येते की याच्यातून काही माणूस दुःख मुक्त होत नाही. मग आलार कालामाला ते सोडतात, राम उदक पुत्ताकडे जातात. तिथे मग 8 प्रकारच्या साधना पद्धती असतात. तिथे ते सगळं प्रॅक्टिस करतात आणि त्यांना लक्षात येते याच्यातूनही दुःखातून मुक्त होत नाही. तोही आश्रम सोडतात आणि 6 वर्ष तप करतात, आत्मक्लेश करतात, उपास तापास करतात, पाण्यामध्ये बुडी मारून राहतात. आज सगळे तुम्ही पाहता ना, नागा साधू वगैरे संन्यासी भारतीय लोक जे करतात ते खूप प्राचीन परंपरा आहे, ते लोक करत असतात. आजही भगवान बुद्धांनी हे सगळे प्रयोग केले आणि मग त्यांना लक्षात जेवढा आपण आत्मक्लेश करू, जेवढा आपण शरीराला ताप देऊ तेवढं दुःखात जाणार आहे. म्हणून उपास तापास या गोष्टीला इथं महत्व नाही. उपास तापास उपोषित आहे, उपास तापास नाही. म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धांनी ह्या गोष्टी आत्मक्लेश सोडून दिल्या, कारण याच्यातूनही माणूस दुःखातून मुक्त होत नाही. आणि मग तिथं जे त्या आजूबाजूला उर्वेला निगमच्या जवळ सुजाता नावाची गवळ्याची मुलगी असं म्हणतात, ती श्रेष्ठीची मुलगी होती आणि तिनं ते दूध किंवा खीर त्यांना दिली आणि त्याच्यानंतर ते प्राशन करून मग त्यांनी असा दृढ संकल्प केला, जोपर्यंत मला दुःखमुक्तीचा मार्ग मिळत नाही, जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत या पिंपळाच्या झाडाकडून उठणार नाही. आणि त्यांनी निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या झाडात दृढ संकल्प करून ते बसले आणि त्या ठिकाणी 40 दिवस ते तिथे साधना करत राहिले. आणि मग त्यांना जी बोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, त्याच्यानंतर मग ते सारनाथतील पहिलं धम्मचक्र प्रवर्तन करतात. म्हणजे या ठिकाणी बुद्ध धम्माचा जो पूर्ण मार्ग, आता काही लोकांना अजून पटला नाही कारण वाचन नाही. या मार्गाने बुद्धीचा मार्ग आहे ना, थोडासा बुद्धीचा इस्तेमाल या ठिकाणी जास्त आहे. इथं श्रद्धेपेक्षा बुद्धीला जास्त महत्वाचं आहे, विश्वासापेक्षा बुद्धीला जास्त महत्वाचं आहे. बुद्धी चालत असेल तर पाय चालतील या मार्गाने, आणि बुद्धी जर चालत नसेल तर मात्र खूप कठीण काम आहे. म्हणून या मार्गातून जाणारे लोक बुद्धिवान असले पाहिजे किंवा बुद्धिवान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच बुद्ध समजू शकतील आणि नाही समजू शकतील. म्हणून या ठिकाणी तथागतांनी जो आपल्याला उपदेश केलेला आहे त्या उपदेशामध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचं जे चित्त आहे ते समत्व चित्त, मैत्री भावना, करुणा भावना. करुणा हे बुद्ध धम्माचं मूळ आहे. काय म्हटलंय? करुणा काय आहे? बुद्ध धम्माचं मूळ, झाडाचं मूळ असतं, त्याशिवाय झाड टिकू शकत नाही ना. तसं बुद्धिझम किंवा बौद्ध धम्माच्या मार्गाने जाणारे जे लोक आहेत त्यांनी करुणा भावना विकसित केली पाहिजे. सर्व सत्वांविषयी, सर्व प्राण्यांविषयी मैत्री भावना. म्हणून कधीही देवादिकांच्या नावाने कोंबड्या कापणं, बकरी कापणं, हल्या कापणं हे गोष्टी करायच्या. काय काय लोक करतात, लग्नाच्या वेळेला करतात, पोराचं चांगलं होऊ दे म्हणून.
एखाद्या प्राण्याचा बळी देऊन आपण कसं चांगलं होऊ शकतो? भगवान बुद्धांनी पुगलपैती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, जे प्राण्याची हत्या करतात त्याचं वय कमी होतं, त्याला मृत्यू लवकर येतो असं म्हटलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जे कर्माची फळं चांगली येण्यासाठी आपला कर्म सिद्धांत चांगल्या प्रकारे पाळतो. म्हणून इथे आपण धर्माच्या नावाने कुठल्याही प्रकारे प्राण्याचा बळी देत नाही. पहिलंच तत्व काय आपला आता पंचशीलातील? पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियानी. मी कुठल्याही प्राण्याची हिंसा करणार नाही. अहिंसा हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी करुणा भावना, मैत्री भावना, समत्व दृष्टी या 3 गोष्टी असल्याच पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांचा जो प्रयास असतो या मार्गात जाण्यासाठी, तो कशासाठी आहे? आपण बुद्ध मार्गात का आलो? तर आपल्या सर्वांना फक्त बौद्ध होऊन बसायचं नाही. जसं सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, आता खूप मोठा शब्द वापरतो, तुम्हाला मला सगळ्यांना बुद्ध व्हायचं. किती मोठा शब्द, किती मोठं काम आहे तुमच्याकडे. काय व्हायचं तुम्हाला? बुद्ध व्हायचं आहे. मग बुद्ध होण्यासाठी काय करावं लागेल? कपडे बदलायचे, केस बदलायची, काय करायचं? नेमकं काय? असं असं हात करून बसायचं असं नाही त्याच्याचा अर्थ. यांच्या अगोदर 27 बुद्ध झाले, हे 28वे बुद्ध आहे. पाली ग्रंथामध्ये सांगितलं की यांच्या अगोदर 27 बुद्ध झाले, हे 28वे बुद्ध. आणि येणारे जे भावी बुद्ध आहेत त्यांना मैत्री बुद्ध असं म्हणतात. सगळे बुद्ध होऊ शकतात, हजारो लाखो लोक बुद्ध होऊ शकतात, करोडो लोक बुद्ध होऊ शकतात. आणि बुद्ध होण्याचा हा सगळा मार्ग आहे. आणि बुद्ध होण्याच्या मार्गामध्ये आपल्याला जर सगळ्यात प्रथम जर काय करायचं असेल, समत्व चित्त ठेवणं, मैत्री भावना करणं, करुणा भावना करणं, आणि मग त्याच्यानंतर आपलं चित्त बोधिचित्त बनतं. त्याला 2 प्रकारचं बोधिचित्त आहे. एक आहे समृद्धी बोधिचित्त आणि परमार्थ बोधिचित्त. तर समृद्धी बोधिचित्त म्हणजे काय? आपलं मन असं तयार होतं की सर्व प्राणी मात्रांना, सर्व सत्वांना दुःख मुक्त करण्यासाठी मी बुद्ध हो, अशा प्रकारचा दूर संकल्प बाबासाहेब आंबेडकरांनी केला. तेवढे बुद्धिवान होते, एवढे एज्युकेटेड होते, त्यांनी स्वतःच्या घराकडे नाही पाहिलं, सर्व समाजाचा विचार केला, दूर संकल्प केला. मी या भारतीय समाजाला दुःखातून मुक्त करेन, या घाणीतून बाहेर काढेन, या जातीपातीच्या भेदभावातून बाहेर काढेन. बाबासाहेबांनी संकल्प केला. आणि म्हणून आज जे काही भारताची जी परिस्थिती बदललेली आहे ती वेगळ्या स्वरूपाची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, हा ठीक आहे, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासाठी काय करावं हे खूप कमी लोकांना माहित होतं. त्यापैकी ज्यांना माहित होतं त्यापैकी बाबासाहेब आंबेडकर होते की देशासाठी काय केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं, स्वातंत्र्य मिळाले ठीक आहे, पण कुणाला स्वातंत्र्य मिळाले, काय करणार याचा विचार बाबासाहेबांच्या भाषणात आहे. बाकी कुणीच नाही विचार करत. बाबासाहेब अशा प्रकारचा विचार करत होते, या देशाचं करायचं काय, या स्वातंत्र्याचं करायचं काय. आणि म्हणून ते संविधान करता असल्यामुळे त्यांनी या भारतीय समाजाला एक वेगळं वळण दिले. म्हणून त्यांना असं म्हणतात की आधुनिक भारताचे निर्माता म्हणून त्यांना पाहिलं. हा भारतात किती बदल झाला, किती परिवर्तन झालं. अन्यथा भारत जर प्राचीन काळाच्या पद्धतीने जर चालत असता तर आज काय झालं असतं? आज तुम्ही कुठं असता? SC, ST, OBC सगळेच कुठे असतात तुम्ही सगळे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून आज भारताला जे टर्न मिळालेलं आहे, आज भारताची जी काही अवस्था जी पाहतो, अजून जसं पाहिजे त्यांच्या कल्पनेत तसा भारत नाहीये. पण काही असो, कायदेशीररित्या एक सामाजिक बंधन आले, हे सगळ्यात महत्वाचे आहे. नाही तर त्यांना तर आर्थिक समता, सामाजिक समता आणायची होती. त्यांना पूर्ण धार्मिक कार्य आहे, हे सगळं बौद्ध पद्धतीचं कार्य आहे, बुद्धांचं कार्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, आपल्यामध्ये बोधिचित्त निर्माण करायचं. म्हणजे काय करायचं? सर्व प्राणी मात्रांना दुःखातून मुक्त होण्यासाठी काय व्हायचं? आपल्याला बुद्ध व्हायचं आहे. नवरदेव तर व्हायचं. नवरदेव होणं काही वाईट नाही. नवरदेव होणं एक व्यवहारिक पक्ष आहे तो, त्याच्यात काही अर्थ नाही. बुद्ध सुद्धा नवरदेव होतेच ना. त्यांना पत्नी होती, त्यांना मूल होतं, त्यांना आई होती. त्यांना तर 2 आई होती ना. एक आई 7 दिवसाचा असतानाच वारली, महामाया. आणि दुसरी आई जी होती, जी त्यांचीच मावशी, महामायाची वडील बहीण होती, प्रजापिता गौतमी. त्यांना एक सक्का भाव होता. काय नाव? सक्का भाव होता, त्याचं नाव होतं नंद. त्यांना चुलत भाऊ होते, अनिरुद्ध होता, देवदत्त आत्या भाऊ आहे त्यांचा. तर अशा अनेक त्यांचे नाव हे होते. त्यांना मुलगा होता, त्याचं काय नाव? राहुल. ठीक आहे. ते 6 वर्ष घराच्या बाहेर गेले. जेव्हा बोधी प्राप्त झाली ते घरी आले
आपल्या पत्नीला भिकुनी बनवलं, आपल्या आईला भिकुनी बनवलं, आपल्या मुलाला श्रमण बनवलं, अनिरुद्धाला भिक्खू बनवलं, देवदत्ताला भिक्खू बनवलं, नंदला भिक्खू बनवलं, सगळ्यांना या दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला. पण आपल्याला आपण वाचताना काय वाचतो? भगवान बुद्धांनी सर्वांचा त्याग केला. असं नाही, फक्त 6 वर्ष. 6 वर्षानंतर ते घरी आले आणि सगळ्या शाक्य कुलाचा उद्धार केला, सगळ्या समाजाचा उद्धार केला. आणि एवढंच नाही की आज तुम्ही पाहता पूर्ण जगामध्ये हा बुद्ध धर्माचं तत्वज्ञान पसरलं. आता पाश्चिमात्य देशातले लोक पूर्ण प्रभावित आहेत बुद्धांविषयी. बुद्धांचं नाव घेतल्याशिवाय तर लोक आज तिथे कुठल्या ग्रंथाला उचलत नाही. इस्कॉन वाले जे इथं प्रचार प्रसार करतात ना, तिथं जाऊन भगवद्गीतेला बुद्धिस्ट ग्रंथ म्हणून ते प्रचार करतात, तेव्हा लोक येतात. तुम्ही पहा, तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला अमेरिकेचे व्हिडिओ बघा इस्कॉन वाल्यांचे, ते काय करतात. तर या ठिकाणी आज पूर्ण देशामध्ये बुद्धिझम जो आहे तो का पसरतो, कशासाठी पसरतो, त्याचं एक कारण हा वैज्ञानिक दृष्टिकोन देणार आहे, हा तार्किक दृष्टिकोन देणार आहे, हा अनुभविक दृष्टिकोन देणार आहे. खूप मोठा डायमंड आपल्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले, परंतु अजून कळाले नाही. कळणं, वाचणं, लक्षात घेणं, समजणं खूप आवश्यक. म्हणून बोधिचित्त निर्माण करणं. कुठलं बोधिचित्त? समृद्ध बोधिचित्त. म्हणून जे काही तुम्ही पूजा करता, जे काही तुम्ही दान देता, जे काही तुम्ही शिलाचं पालन करता, जे काही तुम्ही शांतीचं पालन करता, जे काही तुम्ही वीर्याचं पालन करता, जे काही तुम्ही शमत आणि विपसना करता, जे काही तुम्ही प्रज्ञेचा विकास करता, या सगळ्याच्या पाठीमागे समृद्धी बोधिचित्त आणि परमार्थ बोधिचित्त प्राप्त करण्यासाठी. परमार्थ बोधिचित्त म्हणजे काय? बुद्धावस्था, दुःखमुक्तीची अवस्था, निर्विकल्प ज्ञानाची अवस्था, प्रज्ञेची अवस्था, यथार्थ ज्ञानाची अवस्था, त्याला म्हणतात जी परमार्थ बोधिचित्त. म्हणजे आपण सर्वांनी सातत्याने मैत्री भावना, करुणा भावना, समत्व दृष्टी, बोधिचित्त, समृद्धी बोधिचित्त, परमार्थ बोधिचित्त या सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्या मार्गांगावर आपण जायचं. तुम्हाला सगळ्यांच्या शिंदे कुटुंबियाच्या पाठीमागे आपल्याला लागायचं. सगळ्यांना सातत्याने महिन्यातून किंवा 2 महिन्यातून या ठिकाणी प्रवचन ठेवायचं, सगळ्यांनी प्रवचन ऐकायचं, मेडिटेशन करायचं. हे मुलाला साधना वगैरे करायला हवा आहे ना. तो आता इथून तो गेला, दुसरा मोठा मुलं, त्याला काम होतं, पण ते काय आपण म्हणता येईल, तो थोडासा ॲडजस्टमेंट काम व्यवस्था पाहत आहे. आणि त्याच्या लग्नाचा विचार तुम्ही हळूहळू करा, अजून टाईम नाही करा. केला विचार, केलेला दिसते 19 वर्ष. हां, 19 वर्ष, अजून टाईम आहे, भरपूर त्याला प्रगती करून द्या. पण आता कसं स्त्रियांचं वेगळं असतं, ते लवकर विचार करतात, नात्यामध्ये जास्त विचार करतात. बनते क्षमस्व बनते. एक प्रश्न विचारू का? बौद्ध मुला मुलींनी हिंदू मुला मुलींशी लग्न करावे का? मी आता तुम्हाला तेच सांगितलं की आपलं चित्त समत्व ठेवा. हिंदू, मुस्लिम, जैन हे इथं नाही चालत. मी तर असं म्हणेल, लव्ह मॅरेजच करा, अरेंज मॅरेज करू नका. अरेंज मॅरेज काय असतं? आई म्हणते माझ्या पसंती तुला केलंच पाहिजे, बाप म्हणतो जे टांगडी तोडेल त्याच मुलीशी लग्न केलं, कारण ते पोराची पसंती काही बघत नाही. तर मुलांचे पण बात त्याच्या लव्ह मॅरेज म्हणजे दोघांची पसंती असली पाहिजे, दोघांना मन जुळली पाहिजे, एक भावनिक संबंध आहे. आणि मुलांकडे आपण लक्ष देतो, ती कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, कुठल्या देशाची, हा फरक इथं चालत नाही, कारण ते बुद्ध मार्गाने चालतात. बाबासाहेबांची पत्नी कुठल्या ह्याची होती? मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी, कुठल्या जातीची होती का नाही? मग आता प्रकाश आंबेडकरांची पत्नी कुठल्या जातीची आहे? रामदास आठवलेची पत्नी कुठल्या जातीची आहे? आणि तुम्ही कशाला तुम्ही घाबरताय? आणि म्हणून जात पात नका बघू, धर्म बघू नका, भेदभाव बघू नका. पसंत आहे ना, दोघांचे मन जुळतात ना, काम संपलं. इथे तुमचा जो प्रश्न आहे हिंदू मुलीशी लग्न करतात, हा प्रश्नच उपस्थित व्हायला नको. हिंदू आणि हे भेदभाव आहेत. आपण भेदभावाच्या पलीकडे, आपण याच्या बियॉन्ड गेलं पाहिजे. हा धर्माचा मार्ग वेगळा आहे ना, हा समत्व चित्त मार्ग आहे. आपण सर्व प्राणी मात्रांना समान समजतो. हे धर्म वगैरे याच्या चर्चा करण्यात काही अर्थ नसतो. जे सत्यता आहे, जे सत्य आहे ते सत्यच असतं आणि प्रत्येकाने आपल्या अनुभूतीच्या स्तरावरती उतरलं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आपण सर्वांशी मैत्री करणं, सर्वांशी करुणा करणं, समत्व दृष्टी ठेवणं, जगातील विश्वातील सर्व प्राणी मात्रांना दुःखातून मुक्त करण्याचा दृढ प्रतिज्ञा करणं आणि बुद्धाने सांगितलेले अष्टांग मार्ग, 6 पारमिता, 10 पारमिता, 4 स्मृती प्रस्थान, 4 इद्दीपाद, हे सगळे जे मार्गांग, त्यापैकी एक मार्गांग भाविक करायचे आपल्याला.
आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आपले चित्त जे आहे ते उच्च अवस्थेला परमार्थ अवस्थेला आपल्याला घेऊन जायचे, बुद्ध अवस्थेला घेऊन जायचे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. म्हणून या ठिकाणी हा मार्ग जो आहे खूप वेगळा मार्ग. या मार्गामध्ये हृदय खूप व्यापक, मन खूप बुद्धिमत्ता खूप उच्च लागते आणि मन खूप प्रगल्भ लागते. साधना, मेडिटेशन हा सगळा भाग इथे असतो. आणि म्हणून या ठिकाणी बेडरूम तर असतीलच, किचन असेल, आता या ठिकाणी एक चांगला पूजास्थान करून दोघांनी मेडिटेशन वगैरे आपण करायला पाहिजे. आणि पोरांना पण बसवा, ठीक आहे, दोघंही मेडिटेशन वगैरे करा. मी तुमच्यासाठी मार्ग खुला करून दिलेला लव्ह मॅरेज मध्ये. बरोबर आहे ना? लव्ह मॅरेज चालेल नाही. नाही ते हुशार आहे. आपण कशात पडायचं नाही. पॉलिटिकल माइंड तो सांभाळून असतं. एखादं उत्तर द्यायचं म्हणजे खूप सांभाळून चांगलं. ठीक आहे, तर मी सगळ्यांना जास्त कष्टावर बसवणार नाही. तर आपण सर्वांनी मी जे काही महत्त्वपूर्ण आपल्यासमोर काही भाग ठेवले, आता खूप विस्तृत किंवा व्यापक पद्धतीने मी बोललो नाही, कारण मला थोडासा टायमाचा मी थोडासा विचार करतो की तुम्हाला नंतर मी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मी संक्षिप्त प्रवचन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. नंबर 1 सांगितलं, आपण सगळ्यांनी समत्व दृष्टी ठेवायची. दुसरं सांगितलं, सर्व प्राणी मात्रावर मैत्री भाव ठेवायचा. तिसरं सांगितलं, सर्व प्राणी मात्रावर सत्वावर करुणाभाव. करुणाभावना म्हणजे काय? तो माणूस दुःखातून मुक्त झाला पाहिजे आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न केला. कुणी आजारी पडलं, धावून गेलं पाहिजे, नाही तर बरं झालं आजारी पडलं, लवकर वर जाऊ असा विचार नाही. शत्रू जरी असेल तरी तर आपण त्याच्याशी मदत करायची. किती जरी म्हातारा माणूस असेल, काय आता 90 वर्षाचं झालेलं, आता काही हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही, असं नाही करायचं. घेऊन जायचं, ठीक करायचं. एक दिवस सुद्धा महत्वाचा आहे त्याच्या जीवनात. आणि म्हणून आपण सुद्धा म्हातारा होणार नंतर तसंच म्हणणार आहे. पोरं म्हणाले जाऊ दे आता ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेण्याची गरज नाही, तर झालंच पाहिजे त्यांचं, जाऊ द्या वर म्हणायला नको ना. म्हणून एक एक दिवस महत्वाचा. म्हणून सगळ्यांना निरोगी राहू, सगळे आनंदी राहू, सगळ्यांना सुख मिळू, सगळ्यांना आयु मिळू, अशा प्रकारच्या मनामध्ये दृढ संकल्प आणि शुभ संकल्प आपल्यामध्ये असेल. म्हणून करुणा भावना आणि आपल्यामध्ये बोधिचित्त असलं पाहिजे. सर्व प्राणी मात्रांना दुःखातून मुक्त करण्यासाठी आपण प्रयास केला पाहिजे. आतापासूनच प्रयास करा. आणि मग परमार्थ बोधिचित्ताचं मार्गांतर आहेच. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीने एज्युकेशन सगळ्यात महत्वाचं. उच्च स्तरीय शिक्षण घ्यायचं. तुम्ही शिक्षण चालू आहे नसेल तर पुन्हा चालू करा, पुन्हा त्यांना ऍडमिशन द्या. ते काही म्हातारी झाली नाही, करू नये. जिथं सोडले तिथून सुरुवात करायची, जिथं आहे त्याच्या पुढे सुरू करायचं. एज्युकेशन कधी सोडायचं. आणि तुम्ही दोघांनी सुद्धा ऍडमिशन घ्या. म्हातारा झालं जात का काठी टिकून जायचं, पण जायचं पहिले. शिक्षण खूप महत्त्वाचं. या ठिकाणी या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीने सातत्याने बुद्धीचाच विकास करायचा, अभ्यासच करायचा, ग्रंथच वाचायचे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. तर्क वितर्क करायचे, मेडिटेशन करायचं, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, जास्त न बोलता तुमचे काही प्रश्न असले तर विचारा, थोडंफार चर्चा करतो, नाही तर थांबतो. ठीक आहे, मी जास्त बोलणार नाही. संक्षिप्त प्रवचन मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तर मी एवढंच म्हणेन की जाता जाता बुद्ध मार्गाचा अभ्यास असं मी तुम्हाला सगळ्यांना एक काय म्हणतो आदेश म्हणा, रिक्वेस्ट म्हणा. काय प्रश्न असले तर विचार. तुमचं लग्न झालंय ना? हो सर, ते ॲनिलेशन ऑफ कास्ट वाचलं होतं बनते नमामि. बाबासाहेब काय म्हणाले त्यात? बाबासाहेब म्हणाले की जेथपर्यंत हिंदू धर्म आहे, त्यांची मतं आहेत आणि ते लोकांच्या डोक्यात आहेत, तिथपर्यंत हा भेद सुरूच असणार आहे. ते दोषी नाही आहे, तर त्यांचा धर्म आणि धर्मग्रंथ दोषी आहे. पण बाबासाहेब कास्ट घालवण्यासाठी काय बोलतात ते सांगा मला. ते बाकी सगळं विश्लेषण काय सांगतात ते नाही माहिती. इंटरकास्ट मॅरेज सांगतात, एकदम बरोबर. बरोबर ना? बाबासाहेबांना हे नको आहे. पण त्यात विरोध आहे बाबासाहेबांचा. नाही नाही अजिबात. मी एक रेफरन्स देतो. कशामध्ये? ॲनिलेशन ऑफ कास्ट. त्यांनी त्याच्यामध्येच त्यांनी गांधीजींना विरोध केला. रोटी व्यवहार बेटी व्यवहार या भारतामध्ये जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत जातीय असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता रोटी व्यवहार तर चालू आहे, पण बेटी व्यवहार होणं सगळ्यात महत्वाचं. बेटी व्यवहार झाल्याशिवाय या भारतातली जातीयता जाणार नाही असं त्यांचं मत. बरोबर ना? हा एक रेफरन्स देतो मी नंतर. हा चालेल. येस. बाबासाहेब असा भेद करणार नाही, पण ठीक आहे द्या. मग बाबासाहेब वयानुसार तुम्हाला गिनती करावी लागेल. त्यांचे जुने प्रवचन, नंतरचे प्रवचन आणि लास्टचे प्रवचन. म्हणून कधीही एखाद्या महापुरुषाला लक्षात घेत असताना सुरुवातीपासून त्याच्या वयानुसार तुम्हाला डिवायडेशन करा.
तात्विक त्यांचा भाव. बाबासाहेब स्वतःच म्हणतात मी जे नंतर म्हणतो ते ग्राह्य धरा. अगोदर म्हटलं मग नंतर त्याच्यापेक्षा नंतरचं जे म्हटलं ते ग्राह्य धरा. नंतरचं जे काय असेल ते पण नक्कीच बाबासाहेब भेद करणार एवढं मात्र. ते म्हणतात की बुद्धांचा जो मार्ग आहे तो अनुसरा, कारण त्यांनी सरळ सरळ चॅलेंज दिलंय आणि नाकारली आहे ब्राह्मणांची सत्ता आणि हिंदू सत्ता. नानकांनी पण तेच केलंय. ते काय म्हणाले की ब्राह्मणाला नाही नाकारलं, ते म्हणतात मी ब्राह्मणवादाला नाकारलं. सॉरी, ब्राह्मण विरोधी नव्हते ते, ब्राह्मणवादाला नाकारलं. बरोबर काम करणारे जे लोक होते, चेटनीस वगैरे सगळी माणसं, सगळे ब्राह्मण मंडळी खूप मोठ्या प्रमाणात होती. आज बी मोठ्या प्रमाणात काही ब्राह्मण समाज त्यांच्या विचाराला मान्य करणार आहे. आपला प्रश्न आपला ब्राह्मणवाद म्हणजे काय, भेदभाव करणारा जो वाद आहे त्याला विरोध आहे. आणि ब्राह्मणवाद कोणाकडे असू शकतो, विचारसरणीला बदलायचं, व्यक्तीला नष्ट नाही करायचं. ते आणखीन म्हणतात की ग्रंथ काय सांगते याच्यानुसार जाऊ नका. हिंदू धर्मांचे जे ग्रंथ सांगतात त्याच्यानुसार जाऊ नका, कारण त्याचा तुम्ही वेगवेगळा अर्थ अनर्थ घ्याल. मी माझं एवढंच सांगणं आहे. ओके, धर्मपालन